नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल गव्हांदे, शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करतोय। मित्रांनो, आपण 12 फिजिक्स स्टार्ट करतोय, ज्याच्यामध्ये आपला जो पार्ट फर्स्ट असणार आहे त्यामधला चॅप्टर नंबर फर्स्ट आहे रोटेशनल मोशन। ओके, तर रोटेशनल मोशन आपण स्टार्ट करताना कुठलाही जर चॅप्टर आपण स्टार्ट करतोय तर तो चॅप्टर नेमका कुठल्या टर्म्स आहेत, त्या चॅप्टरमध्ये कुठल्या कुठल्या टर्म्स आपण काय केलेले आहे, यूज केलेले आहे, कुठल्या कुठल्या टर्म्सवर तो चॅप्टर का बेस आहे किंवा त्याच्यामधले कुठकुठल्या टर्म्स तिथे यूज होणार आहेत। तर अतिशय छोट्या मोठ्या टर्म्स आपल्याला तिथे बघायला मिळत आहेत। इवन आपण आतापर्यंत आपला जो अभ्यास असणार आहे 11 पर्यंत किंवा आपण म्हणतोय 10th पर्यंत आपण बऱ्याचशा काय केलेल्या आहेत, तिथे फिजिकल टर्म्स आपण यूज करतोय आणि त्या फिजिकल टर्म ज्याच्यामध्ये काही स्केलर असणार आहेत, काही वेक्टर असणार आहेत आणि या सर्वांशी एकमेकांचं को रिलेशन आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे। परंतु आता हा जो चॅप्टर असणार आहे आपल्याकडे, हा चॅप्टर बघा कशाशी रिलेटेड असणार आहे, रोटेशनलशी रिलेटेड असणार आहे। आता प्रत्येकाला फक्त चॅप्टर सुरू करण्यापूर्वी आपण काय करतोय, तिथे रोटेशन म्हणजेच काय असणार आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे की रोटेशन नेमकं काय असेल। तर रोटेशन काय असणार आहे, जर कुठला एखादा ॲक्सिस असेल, त्या ॲक्सिस भोवती जर कुठलीही एखादी वस्तू जर फिरत असणार आहे तर, आणि डायनामिक्स म्हणजे काय असणार आहे तर चेंजेस म्हणतोय आपण, कसल्या कसल्या प्रकारचे चेंजेस त्याच्यामध्ये बघायला मिळतील किंवा कुठकुठल्या रिलेशन असणार, कुठल्या कुठल्या टर्म आहेत, फिजिकल टर्म असणार आहेत, त्यांचं को रिलेशन एकमेकांसोबत कशा प्रकारे असणार आहे हे आपण इथे काय करणार आहोत या चॅप्टरमध्ये बघतोय। तर मित्रांनो, पहिले सांगितल्याप्रमाणे बघा थोडीशी आपल्याला काय केलेली आहे, इथे आपल्याला थोडंसं काय केलेलं आहे, एक कॅन यू रिकॉल मधून आपल्याला काहीतरी क्वेश्चन तिथे विचारलेले आहेत। तर हे क्वेश्चन विचारलेले असताना आपण काय करूया, त्यांचं थोडंसं म्हणणं काय आहे किंवा काय असणार आहे, कॅन यू रिकॉल हे थोडंसं आपल्याला काय असणार आहे, प्रिव्हियस आपली स्टडी असणार आहे, त्या प्रिव्हियस स्टडीवर थोडेसे क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत। तर सुरुवातीला आपल्याला विचारलेलं आहे, बघा काय विचारलेलं आहे, व्हॉट इज अ सर्क्युलर मोशन। ओके, तर आपल्याला सर्क्युलर मोशन तर सर्वांना माहिती आहे की सर्क्युलर मोशन म्हणजे काय असणार आहे, तर एखादी वस्तू असणार किंवा एखादा ऑब्जेक्ट असणार आहे जे काय करणार आहे, मोशन परफॉर्म करणार आहे, परंतु ॲज अ सर्कल त्याची जे डायरेक्शन असणार आहे ती सर्क्युलर असणार आहे आणि त्याला आपण काय म्हणूया, सर्क्युलर मोशन म्हणतोय। ओके, तर सर्क्युलर मोशन आपण ज्याला म्हणून ओळखतोय, अशा प्रकारची जे हे असेल तर त्याची जे डेफिनेशन वगैरे असेल किंवा इतर ज्या गोष्टी आपण बघतोय की एक्झाम्पल आपण सांगू शकतो, आपल्या घरातील काय असणार आहे, फॅन असेल किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे जेही कुठले सर्कलमध्ये एखाद्या ॲक्सिसच्या भोवती काय करत असतील, रोटेट करत असतील, तर त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, सर्क्युलर मोशन आपण म्हणून ओळखतोय। ओके, त्याच्यानंतर बघा हे झालेलं आहे, इथं काय दिलेलं आहे आपल्याला, सेंटर ऑफ मास। आपल्याला एक टर्म अशा प्रकारे विचारलेली, सेंटर ऑफ मास। तर बघा काय असणार आहे, सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट आपल्याला काय म्हणायची आहे, जर आपण जर काय केलेलं असणार आहे, एखादी जर कुठली आपण मी काय करतोय, एक डिस्क घेऊया आपण, सपोज मी काय केलेली आहे, एक जर आपण एक डिस्क घेतलेली आहे, अशा प्रकारची जर आपण डिस्क घेतली, ओके, तर अशा प्रकारची जर काय केलेली असेल आपण, ही जर काय केलेली आपण डिस्क जर घेतलेली असणार आहे, ही अशा प्रकारची जर आपण काय केली डिस्क घेतलेली आहे आणि इथे आपण बघू शकतो की ही जे डिस्क आहे हिला मध्ये काय असणार आहे, इथे होल आहे। ओके, परंतु होल असणार आहे, याच्यामध्ये जर आपण एखादा ॲक्सिस घातलेला असेल, ही डायग्रामच्या अगोदर मी थोडंसं काय करतोय, एक आपल्या एखादी कुठली पण अशी काय करूया, आपण एक डायग्राम घेऊया। ही जे डायग्राम घेतल्याच्या नंतर इथे काय बघायला मिळेल आपल्याला की हे जे पूर्ण आहे याच्यामध्ये पूर्ण हा जो हे असेल हे पूर्ण कशाने भरलेली आहे, तर ही याच्यावर पूर्ण नंबर ऑफ पार्टिकल्सने ही काय आहे इथे भरलेली आहे। ओके, तर आपण सपोज आता बऱ्याच वेळा काय केलेलं आहे, बऱ्याच मुलांना तुम्ही एखादी वस्तू असणार आहे आपल्या मधल्या बोटावरती, ती वस्तू काय करताना गोल गोल फिरवताना तुम्ही बघितलेलं असेल। तर आपण काय करायचं आहे, जो ह्या एक्सपेरिमेंट करताना
तुम्ही काय करायचं आहे की ती जी वस्तू आहे तुम्ही इथे त्याला इथं तुम्ही बोट ठेवायचं आणि त्याला गोल गोल फिरवण्याचा प्रयत्न करा, किंवा तुम्ही इथे त्याचं तुम्ही इथे बोट ठेवा, गोल गोल फिरवण्याचा प्रयत्न करा, इवन इथे तरी बोट ठेवा, त्याला गोल गोल फिरवण्याचा प्रयत्न करा. इथे जे असणार आहे, इथे ज्यावेळेस तुम्ही त्याला फिरवण्याचा प्रयत्न कराल तर ती खाली पडेल. ओके, ती काय होणार आहे, खाली पडेल. मग प्रयोग कुठून करायचा आपल्याला, मग बरोबर तुम्ही जर सेंटरला आले आणि सेंटरला जर तुम्ही तशा प्रकारचा एक्सपेरिमेंट केला तर हा जो एक्सपेरिमेंट आहे करत असताना अतिशय छान प्रकारे तुम्ही काय करू शकता, ही जी वस्तू आहे हे कुठली मोशन परफॉर्म करणार आहे, तर सर्क्युलर मोशनमध्ये फिरताना आपल्याला ती दिसेल. ओके, तर हे जे असणार आहे याचा अर्थ काय असणार आहे की कुठलेही जर ऑब्जेक्ट असेल तर ते ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टला मास असणार आहे आणि ती जे वस्तू असणार आहे कंट्रोल होणार आहे आपल्याकडून कुठून, तर सेंटरमधून कंट्रोल होणार आहे. ओके, तर ही जे कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टला दुसरं तिसरं काही नाव नसून काय आहे तिथे सेंटर ऑफ मास अशा प्रकारे आपण त्याला ओळखतोय. ओके, तर इथे बघा काय असणार आहे, काही गोष्टी आपल्याला बेसिक विचारलेल्या आहेत. तुम्हाला काय दिलेलं आहे तिथे, तर व्हॉट आर द कायनेमॅटिकल इक्वेशन. कायनेमॅटिकल इक्वेशन बद्दल आपल्याला थोडीशी काय विचारलेली आहे, माहिती विचारलेली आहे. तर कायनेमॅटिकल इक्वेशन काय असणार आहे, तर मित्रांनो आपण याच्या अगोदर जे न्यूटनचे काय केलेले आहेत वेगळ्या प्रकारचे इक्वेशन आपण बघितलेले आहेत, जे की 3 लॉज आपल्याला दिलेले आहेत मोशनच्या, तेच म्हणजे काय असणार आहेत तुमचे, तर कायनेमॅटिकल इक्वेशन म्हणून ओळखतोय आपण. तर थोडंसं मित्रांनो आठवत असेल तर आपण काय करूया, तिन्ही इक्वेशन तिथे आठवण्याचा प्रयत्न करूया, कुठल्या कुठल्या प्रकारचे असतील ते इक्वेशन. तर बघा इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे इक्वेशन आहेत तर तिथे थोडंसं आठवण्याचा प्रयत्न आपण करूया. ओके, तर बघा कुठले असणार आहे, नंबर फर्स्टला जर तुम्ही बघितलं तर नंबर फर्स्टला तुम्हाला आठवत असेल तर ती काय आहे, v इज इक्वल टू आहे u प्लस at. ओके, हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे आपल्याजवळ. त्याच्यानंतर जर सेकंडला जर आपण बघितलेलं असेल तर सेकंड इक्वेशन असणार आहे तुमचं न्यूटनचं, ते असणार आहे s इज इक्वल टू ut प्लस असणार 1/2 at². आणि थर्ड नंबरचं जर असेल तर थर्ड नंबरचं अतिशय इझी आहे, ते असणार आहे v² इज इक्वल टू आहे u² प्लस 2as. ओके, तर हे बघा मित्रांनो, हे जे 3 इक्वेशन आपण बघताय तर हे तीनचे तिन्ही इक्वेशन जे ओळखले जातात तुमचे काय ओळखले जातात, कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन म्हणून आपण त्याला ओळखतोय. ओके, आता त्याच्यानंतर बघा एक थोडासा अजून एक कन्सेप्ट आपल्याला तिथे परत त्यांनी विचारलेली आहे की डू यू नो रिअल फोर्स आणि स्युडो फोर्स. ओके, तर सरळ सरळ जो रिअल फोर्स असणार आहे, रिअलचा अर्थ रिअलच असेल आणि रिअलच्या अपोजिटमध्ये हा जर तुम्ही घेतला स्युडो फोर्स तर हा काय असणार आहे, याला आपण एक प्रकारे काय म्हणणार आहोत तिथे, नकली. ओके, नकली म्हटल्यानंतर काय असणार आहे, फॉल्स फोर्स आपण तिथे म्हणू शकतो. ओके, नकली कसा असेल किंवा फॉल्स कसा असेल, तर जिथे आपल्याला माहिती आहे रिअल जर एखादी गोष्ट असणार आहे, सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे, याला आपल्याला माहिती आहे की फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर कोणतरी फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर हा ऑब्जेक्ट काय करणार आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल. ओके, परंतु बऱ्याच वेळा आपल्याला असं जाणवतंय का एखादी वस्तू कुठं असणार आहे, एखादी वस्तू आहे अशी लटकलेली असणार आहे, एखाद्या जागी काय असणार आहे, एखादी वस्तू अशी लटकलेली असेल, एखादी अशी जर लटकलेली असणार आहे, एखादी वस्तू अशा प्रकारे लटकलेली आहे आणि अचानक ती काय करणार आहे, अशी लटकलेली वस्तू जर या दिशेने येईल किंवा मग या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल, तर अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की याला कोणीच फोर्स लावलेला नाही. मग ही वस्तू नेमकी इकडे किंवा या साईडला गेली कशी, तर इथं जो फोर्स अप्लाय झालेला आहे तो फोर्स ओळखला जातोय काय, स्युडो फोर्स म्हणून आपण त्याला ओळखतोय. म्हणजेच तो काय असणार आहे, फॉल्स फोर्स असेल किंवा नकली फोर्स म्हणून आपण त्याला ओळखतोय. मग आता नेमकं याचे एक्झाम्पल वगैरे जर आपल्याला सांगायचं झालं तर रिअल फोर्स जो असणार आहे तिथे आपण फोर्स जो कोणी लावतोय त्याला बघू शकता, तुम्ही त्याला बघू शकताय. परंतु जो जिथे काय असणार आहे, आपल्याला माहितीच नाही की नेमकं काय असणार आहे की ते फोर्स कोण लावतोय, तर फिजिक्सच्या भाषेमध्ये आपण समोर तिथे बघणारच आहोत. इथे जो स्युडो फोर्स असणार आहे तो स्युडो फोर्स आपल्याला जो लावणार आहे त्या टर्मला आपण काय ओळखतो, तिथे फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणून तिथे ओळखत असतो. फ्रेम ऑफ काय असणार आहे, रेफरन्स नावाची एक गोष्ट असेल जिला आपण काय ओळखतो, तिथे स्युडो फोर्स म्हणून ओळखणार आहोत. ओके, जास्त आपल्याला तिथे
डोकं लावण्याची गरज नसेल, फक्त आपल्याजवळ काय असणार आहे, रिअल फोर्स म्हणजे की आपण फोर्स लावणार तिथे बघू शकतो, आपल्याला माहिती राहते फोर्स कोण लावतोय. आणि स्युडो फोर्स असा फोर्स असेल की जिथे काय असणार आहे की आपल्याला माहिती नसेल की नेमकं तिथं फोर्स कोण अप्लाय करतोय. याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर सपोज एखादी जर कुठलीही काय असणार आहे, एखादं व्हेकल असणार आहे, ते जर काय असेल कॉन्स्टंट स्पीडने जर समजा ते जात असेल, अतिशय कॉन्स्टंट स्पीडने जात असेल किंवा एका जागेवर जर स्थिर असणार आहे, तर त्याच्यामध्ये जर आपण एखादी काय असणार आहे, अशी एखादी दोरी लावलेली आहे, त्या दोरीला जर आपण एखादी काय केलेली अशी वस्तू बांधलेली आहे, जर ती जर काय कशाने जात असेल, तिथे कॉन्स्टंट स्पीडने जर जात असेल, कॉन्स्टंट स्पीडने जर जात असेल, तर आपल्याला असं बघायला मिळेल का हे जे आहे जसं एकाच ठिकाणी स्टॉप आहे, परंतु जसेही ही जे स्पीड असणार आहे याची जर काय झालेली असेल, इन्क्रीज किंवा डिक्रीज जर झालेली असेल, तर ही जे स्ट्रिंग पहिले एकदम स्थिर होती, एकदम कॉन्स्टंट अशी होती, तर ती काय आहे एकतर मागे जाण्याचा प्रयत्न करेल किंवा मग काय करणार आहे, पुढे जाण्याचा प्रयत्न करेल, एक अँगल ते इथं बनवणार आहे थोडासा. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो का, इथे तर आपल्याला माहिती नाही की फोर्स कोणी अप्लाय केलेला आहे, काय अप्लाय केलेला आहे, तर अशा प्रकारचा जो फोर्स इथं अप्लाय केला जातो त्याला आपण स्युडो फोर्स म्हणून ओळखतोय. ओके, तर त्याच्यानंतर बघा काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सर्क्युलर मोशनचे दिलेले आहे. सर्क्युलर मोशन आपण पहिलेच सांगितलेलं आहे, सर्क्युलर मोशन नेमकं असणार काय आहे. जर एखादं ऑब्जेक्ट असलेलं असेल, ओके, एक ऑब्जेक्ट असणार आहे, तर त्याची मुवमेंट आपण म्हणूया. ओके, अशा प्रकारची एक छोटीशी डेफिनेशन तुम्ही त्याची घेऊ शकता. ओके, काय असणार आहे, सर्क्युलर मोशनची डेफिनेशन असेल तर काय म्हणू शकता तुम्ही त्याला, द मोमेंट ऑफ एनी ऑब्जेक्ट इन सर्क्युलर पाथ. ओके, सर्क्युलर पाथ. ओके, एकदम छोटीशी असणार आहे. द मोमेंट ऑफ एनी ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर पाथ इज नोन ॲज, तिथे मोशन असणार आहे, त्या मोशनला आपण काय म्हणूया, तिथे इज नोन ॲज, काय म्हणणार तुम्ही तिथे, सर्क्युलर मोशन. ओके, दुसरं तिसरं काहीच नसणार आहे, एक मोमेंट असणार आहे एखाद्या ऑब्जेक्टची, पण ती कशी असणार आहे, सर्क्युलर पाथमध्ये असणार आहे, आणि सर्क्युलर पाथमध्ये फिरत असताना काय म्हणू शकतो आपण तिला, सर्क्युलर मोशन तिथे म्हणणार आहोत. ओके, आता एक गोष्ट इथे परत विचार कुठली आहे दिलेली बघा, काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहे. ओके, काय दिलेले आहे कॅरेक्टरिस्टिक बघूया. इट इज, हे बघा कधी 1-2 मार्कासाठी आपल्याला काय असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन विचारले जातात, त्याच्यामुळे आपण इथे काय करतो, इथे ॲज इट इज इथं बघतोय. इट इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. कुठली मोशन असणार आहे, ॲक्सेलरेटेड मोशन आहे. सर्क्युलर मोशनला तुम्ही काय म्हणू शकता, ॲक्सेलरेटेड मोशन म्हणू शकता. ॲज द डायरेक्शन ऑफ व्हेकल चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट, इट इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. ओके, सरळ ॲक्सेलरेटेड मोशन असणार आहे सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर बघा एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्हाला ॲक्सेलरेटेड कशी आहे, तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक डायरेक्शनला ॲज द डायरेक्शन ऑफ व्हेलोसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट इट इज ॲन ॲक्सेलरेशन मोशन. आपल्याला माहिती आहे की हे जे ॲक्सेलरेशन असणार आहे टोटल कोणावर डिपेंड असतं, ते व्हेलोसिटीवर डिपेंड असते. आपण खाली बघणारच आहोत की ही जे व्हेलोसिटी असणार आहे, ही जशी जशी व्हेलोसिटी चेंज होणार आहे तसं तसं तुमचं ॲक्सेलरेशन चेंज होणार आहे. ओके, म्हणून आपण याला काय म्हणतोय, ॲक्सेलरेटेड मोशन म्हणतोय. जी सर्क्युलर मोशन असणार आहे तिला आपण ॲक्सेलरेटेड मोशन म्हणून सुद्धा ओळखू शकतोय. त्यानंतर बघा आपल्याला काय आहे, इट इज अ पिरियडिक मोशन. ओके, काय दिलेलं आहे, पिरियडिक मोशन. ड्युरिंग द मोशन द पार्टिकल रिपीट इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी, दस द मोशन इज अ पिरियडिक. कुठली जर वस्तू असणार आहे, सपोज एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, कशी सर्क्युलर मोशन जर काय करणार आहे, ती सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल, अशा प्रकारे सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर आपल्याला तिथे काय करायचं आहे, मग सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर काय करायचं आहे, सपोज या पॉईंटला असणार आहे, या पॉईंटला जर ती आलेली असेल, या पॉईंटला जर काय असणार आहे, इथून जर निघालेली आहे, सपोज इथून निघालेली आहे, इथून सर्क्युलरमध्ये फिरत आहे, परंतु ज्यावेळेस ती इथं रिपीट येणार आहे, ज्याही वेळा फिरत असणार आहे, तिचा जो टाइम पिरियड असणार आहे, तो टाइम पिरियड कसा असेल तुमच्याजवळ, तिथे टाइम पिरियड तुमचा फिक्स असणार आहे. ओके, काय असेल तिथे टाइम पिरियड अतिशय फिक्स असणार आहे.
यावेळेस आपण काय म्हणूया, तिथे टाइम पिरियड जर फिक्स असेल तर याचा अर्थ मोशन तर आहे, सर्क्युलर मोशन आहे, परंतु तिथे टाइम पिरियड सुद्धा कसं आहे, फिक्स आहे. तर ही जे मोशन असणार आहे काय परफॉर्म करते, तिथे पिरियडिक मोशन तिथे परफॉर्म करते. म्हणून ही जे सर्क्युलर मोशन असणार आहे ती काय असेल तुमच्याजवळ, एकतर ॲक्सलरेटेड मोशन असेल आणि त्याचबरोबर ती काय परफॉर्म करणार आहे, जिथे जिथे तुम्हाला असं आढळलं तर ती काय असेल, पिरियडिक मोशन असणार आहे. ओके, हे दोन कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. याचं जर एक्झाम्पल आपल्याला कदाचित जर घ्यायचं झालेलं असेल तर याचं काय घेऊ शकता तुम्ही, रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ असणार आहे किंवा रोटेशन ऑफ अर्थ. तुम्ही दोनपैकी एक एक्झाम्पल तिथं ठेवू शकता. ओके, हे अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स आपल्याजवळ असतील. ओके, तर बघा आपण नेक्स्ट पॉईंट जो असणार आहे कायनेमॅटिक्स ऑफ अ सर्क्युलर मोशन. आता ही जी गोष्ट असणार आहे या गोष्टीसाठी मी आपण काय करणार आहोत, थोडासा कंपॅरिझन करून आपण काय करतोय तिथे अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. तिथे थोडं बघा कायनेमॅटिक्स ऑफ अ सर्क्युलर मोशन. आता हे वेगवेगळ्या टर्म्स आहेत तुमच्याजवळ, त्या वेगवेगळ्या टर्म्स आपण काय करूया तर चांगल्या पद्धतीने आपण तिथे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर बघा कायनेमॅटिक्स इक्वेशन आहेत तुमच्याजवळ, आपण काय बघूया त्याच्यामध्ये एक पॉईंट आपण तिथे बघूया. ओके, काय असणार आहे तर बघा, एक मिनिट. ओके, ओके, तर सर्वांना हा चॅप्टर जर समजून घ्यायचा असेल चांगल्या पद्धतीनं तर वेगवेगळ्या ज्या टर्म्स आता आपण इथे हे करणार आहोत त्यावेळेस इथे सर्व बऱ्याचशा गोष्टीत बदल होणार आहे. आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्या आपण कशा पद्धतीनं बघितलेल्या आहेत, लिनियरमध्ये. कुठं बघितलेल्या आहेत आपण, लिनियरमध्ये बघितलेल्या आहेत. आपण ज्या गोष्टी आतापर्यंत बघितलेल्या आहेत त्या तुम्ही लिनियरमध्ये बघितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म असणार आहेत. पूर्ण टर्म सांगतोय तिथे कुठकुठल्या असणार आहेत तुमच्याजवळ, जिथं तुमच्याजवळ काय असणार आहे, व्हेलोसिटी असेल, लिनियर व्हेलोसिटी होती. आज आपल्याला बघायचं काय, तिथे अँग्युलर व्हेलोसिटी बघायची आहे. त्याच्यानंतर हे असेल तुमच्याजवळ लिनियर व्हेलोसिटी, अँग्युलर व्हेलोसिटी. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट सुद्धा आपण काय बघितलेलं होतं, डिस्प्लेसमेंट सुद्धा आपण कशानं बघितलेलं होतं, तिथे डिस्प्लेसमेंट हे आपण बघितलेलं होतं लिनियर. आज आपल्याला कुठलं डिस्प्लेसमेंट बघायचं आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर ॲक्सलरेशन सुद्धा आपण आतापर्यंत बघितलं होतं लिनियर. आज आपल्याला काय बघायचं आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथं बघायचं आहे. ओके, ह्या सर्व ज्या टर्म असणार आहे ह्या दोघांचा एकमेकांसोबत कशा प्रकारचं रिलेशन असणार आहे, नाहीतर ज्यावेळेस आपण डेरिव्हेशन प्रत्यक्ष बघणार आहोत त्यावेळेस नेमकं अँग्युलर ॲक्सलरेशन काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे, अँग्युलर व्हेलोसिटी काय असणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय करणार आहेत तिथे परेशान करणार आहे. ओके, तर बघूया आपण वन बाय वन काय करूया, तिथे एकमेकांसोबत त्याचं रिलेशन बघूया. तर बघा सुरुवातीला एक छोट्याशा डेफिनेशनपासून आपण स्टार्ट करूया. पहिले काय असणार आहे, डिस्प्लेसमेंटच घेऊया आपण. ओके, कुठला पॉईंट असणार आहे आपला, डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंटची आपल्याला काय असणार आहे, आतापर्यंत आपण हे बघतोय का, पहिला पॉईंट आपण घेऊया. तिथे काय असेल तुमच्याजवळ, शॉर्टेड. काय असणार आहे तुमच्याजवळ तिथे, और एक मिनिट, आपण काय म्हणूया, मिनिमम डिस्टन्स. ओके, शॉर्टेड डिस्टन्स म्हणूया. काय असणार आहे, मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट. ओके, 2 पॉईंट्स असणार आहेत. 2 पॉईंट कुठले असणार आहेत तुमचे, ते एकतर फायनल पॉईंट असेल आणि एक कुठला असणार आहे, इनिशियल पॉईंट असणार आहे. याला आपण काय म्हणून ओळखतोय, हे जे असणार आहे डिस्प्लेसमेंट, मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. 2 पॉईंट्स कुठले 2 पॉईंट असणार आहेत ते, तर ते पॉईंट असणार आहेत तुमच्याकडे कुठले असतील, इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट असणार आहे. ओके, तर याच्यानंतर आपल्याला जो दुसरा पॉईंट घेता येणार आहे तो दुसरा पॉईंट मी काय करतोय, तिथे दुसरा पॉईंट असणार आहे, इट इज डिनोटेड बाय. आपण कशाने डिनोट करणार आहात त्याला, किंवा याचा आपला जर फॉर्म्युला असणार आहे
किंवा याला इट इज डिनोटेड बाय, इट इज डिनोटेड बाय, एक सिंपल पॉईंट आपल्याजवळ असणार आहे. इट इज डिनोटेड बाय कशाने डिनोट करतोय आपण, यस, तो डिस्प्लेसमेंट तर एसनं डिनोट करतोय. ओके. आणि लास्ट याचा पॉईंट असणार आहे, याचं जर आपण काय केलेलं असेल, युनिट घेऊया. काय असेल, युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट, युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट, युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट काय असणार आहे तुमच्याजवळ युनिट. तर आपल्याला माहिती आहे की युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट काय असेल तुमच्याजवळ, मीटर असतं. डिस्प्लेसमेंट इज अ मीटर. ओके. हे आहे तुमचा पॉईंट कोणाचा, डिस्प्लेसमेंटचा. मग आता आपण बोलताना सांगितलं होतं की काय करायचं आहे आपल्याला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला बघायचं आहे. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघत असताना कुठकुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या त्या बघूया आपण. ओके. तर बघा कुठकुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. हे जे ओके. तर आपण कुठली टर्म बघत आहोत तिथे, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. हे असणार आहे तुमच्याजवळ डिस्प्लेसमेंट झालं तुमचं. आता इथे असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट जनरली काय असणार आहे, तर इथे सपोज मी काय केलेलं आहे, याचा जर हा सेंटर असणार आहे, मग एखादी वस्तू आपल्याजवळ काय करणार आहे, इथे फिरत असताना एखादी वस्तू अशा प्रकारे फिरत असताना काय बघू शकता तुम्ही, एखादी वस्तू आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे, ए या ठिकाणी आहे आणि गेलेलं कुठं तिथे बी. तर आपल्याला माहिती आहे यावेळेस ही काय करणार आहे इथे, तर इथे बघा इथे डिस्प्लेसमेंट आहे, तर इथं डिस्प्लेसमेंट होतं. आता हे नसणार तुमचं डिस्प्लेसमेंट, इथं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, तर या जिथे जो अँगल तयार होणार आहे जो की थिटा असणार आहे, तो थिटा म्हणजे तुमचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके. बघा इथे आपण काय केलं होतं, जर अशा प्रकारचे कुठेही पण तुम्ही जर काय केलेलं असेल, अशा प्रकारे जर तुम्ही एक ट्रॅव्हल केलेलं असेल, इथं तुमचा काय असणार आहे, ए पॉईंट असेल, इथं आपला बी पॉईंट असणार आहे. आणि तुम्हाला जर कोणी म्हटलं की तुम्ही काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं म्हटलं, तर आपण सरळ या स्ट्रेट लाईनचं डिस्प्लेसमेंट आपण काय करायचं तिथे फाइंड करायचं. परंतु यावेळेस आपल्याला बघा काय असणार आहे, ही स्ट्रेट लाईन मिनिमम डिस्टन्स आपण काढायचं. परंतु इथे काय आहे, ज्या ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट तिथे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. सर्क्युलर मोशनमध्ये परफॉर्म करत असताना ते पहिल्या पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर जात असताना त्या दोघांमध्ये जो अँगल तयार होणार आहे, तो अँगल म्हणजेच काय असेल तुमच्याजवळ, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल. ओके. तर तिथे म्हणू शकता तुम्ही काय असणार आहे, द अँगल मेड बाय. ओके. काय म्हणू शकता तुम्ही तिथे, सेकंड नंबरचा जो तुमच्याजवळ हे घेतला आपण, काय असणार आहे, फर्स्ट पॉईंट काय असेल, व्हॉट इज मीन बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर आपण काय म्हणू शकतो तिथे, अँगल मेड बाय काय असणार आहे, ऑब्जेक्ट काय असणार आहे, व्हेन दे परफॉर्म, काय परफॉर्म करणार आहे, परफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. किंवा परफॉर्म म्हटल्याच्या नंतर काय असणार आहे, व्हेन दे परफॉर्म द सर्क्युलर मोशन, किंवा काय असणार आहे, इन अ सर्क्युलर पाथ. ओके. दे ट्रॅव्हल इन अ सर्क्युलर पाथ. दोनपैकी काय म्हणू शकता, अँगल मेड बाय ऑब्जेक्ट्स, अँगल मेड बाय ऑब्जेक्ट्स कुठल्या एखादी वस्तू असणार आहेत, व्हेन दे परफॉर्म द सर्क्युलर मोशन, किंवा व्हेन दे ट्रॅव्हल इन द सर्क्युलर मोशन. ट्रॅव्हल करत असताना जो अँगल तिथे बनणार आहे, सेंटर या ठिकाणी ते सी नाव देऊया, हा जो थिटा असणार आहे तो काय बनणार तुमचा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता सेकंड बघा काय दिलेलं आहे आपल्याला, काय लिहू शकता तुम्ही, इट इज डिनोटेड. ओके. काय असणार आहे, इथे लिहू शकता तुम्ही, इट इज डिनोटेड बाय, इट इज डिनोटेड बाय, कशाने डिनोट करतोय आपण तिथे, डिनोटेड बाय थिटाने. ओके. थिटाने डिनोट आपण करतोय तिथे. आणि थर्ड आपला पॉईंट असणार आहे काय, थर्ड पॉईंट बघा काय असणार आहे, युनिट ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन, युनिट ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन. अँग्युलर ॲक्सलरेशनचं युनिट काय असणार आहे, आता साहजिकच आहे, इथं स्ट्रेट लाईन होती, लेंथ होती म्हणून आपण काय केलेलं आहे, तिथे मीटर वापर केलेला आहे. परंतु आता इथे काय आहे, थिटा आहे, आणि आपल्याला माहिती आहे थिटाला आपण कशामध्ये करतोय, तर डिग्रीमध्ये. बरोबर आहे. काय असणार आहे, एकतर तुम्ही डिग्री लिहू शकता, और
काय असणार आहे आपल्याजवळ तिथे रॅडियन असणार आहे, एक तर डिग्री किंवा मग एक तर रॅडियन. हे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, जो कायनेमॅटिक्स ऑफ अ सर्क्युलर मोशन असेल तिथे पहिली टर्म आपली झालेली आहे डिस्प्लेसमेंट आणि दुसरी काय आहे तुमची अँग्युलर डिस्प्लेसमेंट. या दोघांमधला फरक आपल्याला तिथे लक्षात ठेवायचा आहे चांगल्या प्रकारे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट दाखवायचं यसने, हे दाखवायचं आपल्याला थिटाने. याची जे युनिट्स असणार आहे ते आहे मीटर आणि याचं असणार आहे डिग्री किंवा रॉड असणार आहे. ओके, तर बघा मित्रांनो, एखादं काय असणार आहे आपल्याजवळ तिथे एखादं जर आपण नेक्स्ट एखादं जर घेतलेलं असेल तर काय मिळतंय आपल्याला एखादी ओके, याच्यानंतर आपण एखादी काय व्हेलोसिटी आहे, दुसरी टर्म काय आपल्याजवळ तिथे व्हेलोसिटी असणार आहे. आता व्हेलोसिटी जर आपण घेतलेली असेल तर व्हेलोसिटीची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे की काय असणार आहे. व्हेलोसिटीची डेफिनेशन काय आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू काय आहे तुमच्याजवळ टाइम असणार आहे. ओके, काय आहे परत एकदा रिपीट करतोय, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू काय असेल तुमच्याजवळ टाइम असणार आहे. मग अशा प्रकारचे जे डेफिनेशन असेल त्याचे जर हे बघितलेलं आहे, परंतु आता आपल्याला इथं बघायची आहे काय अँग्युलर व्हेलोसिटी बघायची आहे. मग अँग्युलर व्हेलोसिटी काय असणार तुमच्याजवळ, अँग्युलर व्हेलोसिटी बघा काय असेल तर एक छोटंसं आपण इथे हे करतोय कंपॅरिझनली आपण हे करतोय दोघांमध्ये, तर बघूया. ओके, तर इथे पहिले काय करायचं आहे आपल्याला, एक मिनिट थोडंसं आपण कलर चेंज करूया तिथे. ओके, बघा काय बघायचं आपल्याला पहिले व्हेलोसिटी. ओके, काय बघताय तुम्ही तिथे व्हेलोसिटी असणार आहे. व्हेलोसिटीची म्हणण्यानुसार काय असणार आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे टाइम. व्हॉट इज मीन बाय व्हेलोसिटी, तर काय असणार आहे द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी सॉरी डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे टाइम असणार आहे. हे आपल्याला माहिती आहे डेफिनेशन त्याची. त्याच्यानंतर सेकंड नंबरला इथे काय असणार आहे, व्हेलोसिटी जर आपण कशाने डिनोट करणार आहोत तिथे आपल्याला व्ही ने. ओके, तर डिनोटेड बाय इथेच लगे आपण हे करणार आहे डिनोटेड बाय, कशाने डिनोट करायचं आपल्याला व्ही ने. आणि थर्ड नंबरचं काय असणार आहे युनिट्स. युनिट्स काय असणार आहे, युनिट काय आपल्याजवळ तिथे युनिट असणार आहे काय इथे बघतोय याचं असणार आहे मीटर आणि हे काय असणार सेकंड. इथे असणार आहे याचं मीटर आणि आपण मध्ये हा काय असणार आहे सेकंड. तर काय झालं तिथे मीटर पर सेकंड झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर काय होतं तुम्हाला तिथे सांगितलेलं काय बघतोय आपण, तर याचा हे जर झालेलं आहे तुमच्या युनिटमध्ये, याच्यामध्ये काय असणार आहे अँग्युलर व्हेलोसिटी. काय बनणार तुमची अँग्युलर व्हेलोसिटी, अँग्युलर व्हेलोसिटी. ओके, अँग्युलर व्हेलोसिटी बघा मग काय असेल, व्हेलोसिटी जर तुमची काय आहे द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू काय आहे टाइम. तर इथे अँग्युलर व्हेलोसिटी असणार आहे जे की आपल्याला डिनोट करायचे आहे कशाने अल्फाने. मग आपण लिहू शकतो बघा तिथे काय असेल पहिला पॉईंट, डेफिनेशन ऑफ अँग्युलर व्हेलोसिटी, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आठवतंय, मग आपण जो मेन डिस्प्लेसमेंट आहे आपण यसने दाखवतोय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण दाखवलं होतं थिटाने. तर काय होऊ शकते तिथे आपण लिहू शकतो हा काय तुमच्याजवळ अल्फा अँग्युलर व्हेलोसिटी आपण जर घ्यायची झाली तर आपण काय करूया अँग्युलर व्हेलोसिटी जी आहे ती आपण दाखवलेली आहे बघा ओमेगाने. ओके, कशाने दाखवलेली आहे आपण ओमेगाने. अँग्युलर व्हेलोसिटी आपल्याला ओमेगाने दाखवायची आहे. तर इथे आपण काय करूया डेफिनेशन बनणार आहे अँग्युलर व्हेलोसिटी इज इक्वल टू काय म्हणू शकता इज नथिंग बट अँग्युलर व्हेलोसिटी इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असणार आहे. मग आपल्याला इथे काय म्हणू शकता तुम्ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हटल्याच्या नंतर थिटा अपॉनमध्ये काय असणार आहे टी. ओके, ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी टी. डेफिनेशन कशी होईल अँग्युलर व्हेलोसिटी इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि इथे सेकंड बघा काय असणार आहे डिनोटेड काय करू शकता तुम्ही. ओके, एक महत्त्वाचं असणार आहे एक सिम्बॉल आपण तिथे महत्त्वाचे असतील डिनोटेड बाय अँग्युलर व्हेलोसिटी. कशाने डिनोट करायची आपल्याला तर ती ओमेगाने दाखवायची आहे. ओके, आणि थर्ड नंबरला आहे बघा मग युनिट आहे.
ओके, युनिट काय असेल मग आपल्याजवळ? युनिट आता इथे काय आहे, इथे मीटर होता, मग आपल्याला माहिती आहे काय असणार आहे, तर इथे मी लिहिणार आहे डिग्री. कशाने दाखव? डिग्री किंवा मग रॅडियन अपॉनमध्ये टाइम तर तोच राहणार आहे. ओके, रॅडियन पर सेकंड म्हणा, डिग्री पर सेकंड म्हणा, काही फरक पडणार नाही. ओके, हे झाले तुमचे व्हेलोसिटी आणि अँग्युलर व्हेलोसिटी. अतिशय छान पद्धतीनं आपण इथे सर्व ज्या टर्म आहेत त्यांचं कंपॅरिझन आपण बघतोय, कंपॅरेटिव्हली आपण त्यांना अभ्यास करतोय. आता याच्यानंतरची जे टर्म तुमच्याजवळ आहे ती टर्म कुठली आहे, तर ती टर्म असणार आहे बघा, ती टर्म आहे आपल्याला दिलेली ॲक्सलरेशन. आता ॲक्सलरेशनच्या बद्दल जरी सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे जसं व्हेलोसिटी डिपेंड होती कोणावरती, डिस्प्लेसमेंटवरती. ओके, तसं आपलं ॲक्सलरेशन आहे कोणावरती डिपेंड आहे, तर ते डिपेंड आहे बघा व्हेलोसिटीवरती, बरोबर का? ते व्हेलोसिटीवरती डिपेंड असणार आहे. म्हणून आपण बोलू शकतो तिथे की द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन ॲज ॲक्सलरेशन. ओके, तर ॲक्सलरेशन सुद्धा आपल्याला दोन प्रकारचे बघायला मिळतील. एक असणार आहे लिनियर ॲक्सलरेशन आणि पुढे काय घेऊ शकतो आपण बघा, लिहितो तिथे ॲक्सलरेशन बघूया. ॲक्सलरेशन जर बघितलं तर इथे काय असेल आपल्याला त्याची जर डेफिनेशन बघितली, ॲक्सलरेशन आपण दाखवतोय कशाने, जनरली एने दाखवतोय. ओके, एने दाखवतोय, मग ए इज इक्वल टू काय असणार आहे, ॲक्सलरेशन इन द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी म्हणजेच काय असणार आहे, डी व्ही अपॉन डी टी. ओके, ॲक्सलरेशन इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी. आणि सेकंड जो पॉईंट आपल्याजवळ असणार आहे डिनोटेड बाय, कशाने डिनोट करतोय आपण, डिनोटेड बाय, कशाने डिनोट करणार आहोत आपण, तर तो डिनोट करतोय आपण ॲक्सलरेशन एने. आणि थर्ड नंबरचा जो आपल्याजवळ पॉईंट असणार आहे, काय थर्ड नंबरचा पॉईंट आता, इट इज डिनोटेड बाय ए. आणि याचं असेल काय मग, युनिट. युनिट लक्षात ठेवायचं आहे, युनिट काय असणार आहे ॲक्सलरेशनचं, ते असणार आहे काय असणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार आहे. ओके, थोडंसं आपण इथे करूया, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, काय असेल, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता सेम टू सेम आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे काय बघसाल तुम्ही आता, अँग्युलर काय असणार आहे आपल्याजवळ, ॲक्सलरेशन. ओके, काय आहे, अँग्युलर ॲक्सलरेशन आपल्याजवळ असणार आहे. मग अँग्युलर ॲक्सलरेशन काय असेल, तर आता जसं की ॲक्सलरेशनची आपण डेफिनेशन बघितली, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर अँग्युलरची काय असणार आहे मग आपल्याजवळ, अँग्युलर ॲक्सलरेशन आपल्याला दाखवायचं कशाने, अल्फाने दाखवायचं आहे. म्हणून आपण काय करूया, अल्फा इज इक्वल टू काय असणार, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी, पण कुठली, अँग्युलर व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग काय मिळणार आपल्याला तिथे, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलोसिटी, अँग्युलर व्हेलोसिटी आहे डी ओमेगा अपॉन काय असणार आहे, डी टी असणार आहे. ओके, हे अशा प्रकारे आपण लिहू शकतो तिथे. आणि इथे जर आपल्याला काय झालेलं असेल, आता याची जे आहे काय करू शकतो आपण, अँग्युलर जे असणार आहे याला काय म्हणसाल आपण आता, सेकंड डिनोटेड बायचा जर आपला जर हे झालेला आहे, डिनोटेड बाय कशाने येणार आहे, तर तो आहे अल्फाने. ओके, तर आता इथे याचं जे युनिट असणार आहे थर्ड नंबर, युनिट काय दिलेलं आहे तुम्हाला बघा, युनिटचा वापर करताना चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचं आहे. इथे माहिती आहे आपल्याला मीटर होता, परंतु इथे काय असणार आहे तुमच्याजवळ, रॅडियन असणार आहे. मग आपल्याला काय असणार आहे, रॅडियन पर सेकंड स्क्वेअर तुम्ही काय करू शकता तिथे हे करू शकता. ओके, रॅडियन वगैरे असणार आहे किंवा का, कारण आपल्याला माहिती आहे की अँग्युलर व्हेलोसिटीची आपण काय दिली तिथे, अँग्युलर व्हेलोसिटीचे काय युनिट्स होतं, रॅडियन पर सेकंड. ओके, आणि याचं काय बनणार आहे तुमचं, युनिट ऑफ ॲक्सलरेशन. ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. युनिट कशाप्रकारे आपण काय करतो तिथे रिप्रेझेंट करतोय. ओके, तर वेगवेगळ्या प्रकारच्या 3 टर्म होत्या आपल्याजवळ, त्या आपण चांगल्या प्रकारे तिथे डिस्कस केलेल्या आहे. ह्या ज्या इथे आपण चांगल्या प्रकारे तिथे अभ्यासलेल्या आहेत. आता बऱ्याचशा काही गोष्टी बघा, इथे काय दिलेलं आहे आपल्याला, एक डेफिनेशन आपण तिथे चांगल्या प्रकारे जिथून आपल्याला आता
आपला जो मेन तिथे चॅप्टर स्टार्ट होत आहे, तर ते चॅप्टर स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला काय असणार आहे, आपल्याजवळ दिलेली एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण सर्क्युलर मोशनची तर आपण काय केलेली आहे, डेफिनेशन तिथे चांगल्या प्रकारे अभ्यासलेली आहे. आणि ती अभ्यासत असताना आपण तिथे एक डिस्कस केलं होतं का जी सर्क्युलर मोशन असणार आहे. ओके, थोडंसं आपण इथे बघूया त्याला बाजूला. आपण काय सर्क्युलर मोशन बघितलेली आहे. ओके, काय बघितलं आपण तिथे, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन तर आपण बघितलेलं आहे की कुठला एखादा ऑब्जेक्ट असणार आहे, तो ऑब्जेक्ट त्याचं काय करेल, तर त्याचं जर ट्रॅव्हलिंग पाथ असणार आहे ती सर्क्युलर असणार आहे. आणि तशी जर ती ट्रॅव्हल करत असेल तर त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो त्या ऑब्जेक्टला. ह्या गोष्टी आपण तिथे बघितलेल्या आहेत. पण ही जे सर्क्युलर मोशन असणार आहे याचे दोन आपल्याला तिथे पार्ट बघायला मिळणार आहेत. एक काय असणार आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि एक असणार आहे काय, तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ह्या दोन गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतील. मग आता युनिफॉर्म नेमकं काय असणार आहे, नॉन युनिफॉर्म नेमकं काय असणार आहे, तर तेच आपल्याला काय करायचं इथे बघायचं असणार आहे. ओके, तर इथे बघा युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण तिथे बघतोय. ओके, तर बघा इथे सरळ सरळ एक डेफिनेशनच आपल्याला देऊन ठेवलेली आहे का युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नेमकं काय असणार आहे. तर सरळ ड्युरिंग अ सर्क्युलर मोशन. ओके, हे तर आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना काय होतंय, इफ द स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट. काय असणार आहे, कंडिशन काय दिलेली आहे, स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट, इट इज कॉल्ड अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अतिशय सिंपल डेफिनेशन आपल्या पुस्तकामधली उचलून आपण ती ठेवलेली आहे, तुमच्या टेक्स्टबुकमधली आहे, तर तीच आपल्याला इथे बघायची आहे. काय दाखवते ती, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर जास्त आपल्याला डोकं लावायची गरज नसणार आहे की ज्यावेळेस ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल त्यावेळेस ड्युरिंग द सर्क्युलर मोशन इफ द स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन काय असणार आहे, कॉन्स्टंट, इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर आता बघा ह्या गोष्टी कशा कशा असणार आहे, काय काय बघायला मिळेल आपल्याला इथे. हे जी केस असणार याच्यामध्ये द डायरेक्शन ऑफ व्हेलोसिटी. ओके, इथे बघा स्पीडच्या जागी काय केलेलं आहे, स्पीड तर आपल्याला कॉन्स्टंट सांगितलेली आहे, रिमेन कॉन्स्टंट, परंतु जे व्हेलोसिटी असणार आहे काय असेल तुमच्याजवळ तिथे, व्हेलोसिटी जी असणार आहे ती व्हेलोसिटी कशी असेल आपल्याजवळ तिथे, चेंज होणारी असणार आहे. ओके, कशी असणार आहे व्हेलोसिटी, तिथे चेंज होईल, चेंज होताना दिसेल आपल्याला व्हेलोसिटी. मग इन्स्टंट प्रत्येक पॉईंटला इथे बघा आपण एक डायग्राम इथे घेतलेली आहे. इथे अशा प्रकारे इथून बघा याची व्हेलोसिटी आहे, ही व्हेलोसिटी आपल्याला दाखवलेली आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस काय असणार आहे, हा जो पॉईंट पी या ठिकाणी असणार आहे, कदाचित जर एखाद्या वेळेस जर वस्तू तुमची या ठिकाणी जर आलेली असेल तर ही जी व्हेलोसिटी आहे याची डायरेक्शन कशी असेल, अशा प्रकारची असणार आहे. किंवा एखाद्या वेळेस जर ते इथं असेल, इथं जर वस्तू असेल तर ती डायरेक्शन कशी आहे, अशा प्रकारची आपल्याला दिसणार आहे. ओके, तर आपण तिथे बघत होतोय काय, तर इथे काही गोष्टी आपल्याला दिलेल्या, व्हेलोसिटी इज ऑलवेज टॅन्जेन्शियल द ॲक्सलरेशन रिस्पॉन्सिबल. हे जे असणार आहे याला काय रिस्पॉन्सिबल आहे, मी पहिले सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुमची व्हेलोसिटी जर चेंज असणार आहे, व्हेलोसिटी जर चेंज होत असेल तर आपल्याला माहिती आहे तिथे कन्फर्मली काय चेंज होतंय, ॲक्सलरेशन चेंज होतंय आपल्याला. मग ॲक्सलरेशन जर चेंज होत असेल तर हे जे ॲक्सलरेशन आहे, ही जे परफॉर्म असणार आहे सर्क्युलर मोशन असणार आहे परफॉर्म होण्यासाठी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याला पूर्णतः जबाबदार कोण असणार आहे, तिथे रिस्पॉन्सिबल असणार आहे ॲक्सलरेशन मोशन. आणि इथे जर तुम्ही थोडीशी डायग्राम जर बघितलेली असेल तर डायग्राममध्ये दोन गोष्टी आपल्याला, दोन चार गोष्टी तिथे दिसत आहेत. हे आहे तुमच्याकडे काय, सेंटर आहे, त्याच्यानंतर सेंटरपासून तर इकडे चाललेली ही आहे तुमची रेडियस. आणि हे बघा ॲक्सलरेशन आपल्याला काय दाखवतं इथे, ॲक्सलरेशनची डायरेक्शन, दोघांची डायरेक्शन मी हटवतो इथून याला. तर बघा एक क्लिअरली डायग्राम तुम्ही बघताय की हे आहे तुमचं ॲक्सलरेशन, ज्याला रेडियल ॲक्सलरेशन म्हणतो आपण. हे असणार तुमची काय रेडियस आहे. दोघांची जर डायरेक्शन बघितली तर तुम्ही बघा अपोजिट असणार आहे. आणि एक थोडंसं जे पॉईंट आपण पुढे बघतोय तिथे काय असणार, आणि याची जर व्हॅल्यू तुम्ही बघितलेली असेल तर हे जे व्हॅल्यू दाखवणार आपल्याला, हे जे रेडियल ॲक्सलरेशन असणार आहे, रेडियल ॲक्सलरेशन आपल्याला मिळते कशा प्रकारे, AR इज इक्वल टू काय असणार आहे, ओमेगा R स्क्वेअर.
ओके, काय मिळतं तिथे, सॉरी, ओमेगा स्क्वेअर आर. काय मिळणार आपल्याला तिथे, ओमेगा स्क्वेअर आर मिळणार आहे. रेडियल एक्सेलरेशन ओमेगा स्क्वेअर आर. परंतु आता आपल्याला माहिती आहे की दोघांची काय आहे तिथे डायरेक्शन आपण बोलतोय तर डायरेक्शन अपोजिट आहे. मग अपोजिट डायरेक्शन दाखवणं काय आपल्याला एखाद्या साईनने तर मायनस असणार आहे. ओके, तर द एक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर द सेंट्रिपिटल ऑर रेडियल एक्सेलरेशन. ओके, एक सेंट्रिपिटल वर्ड वापरलेला आहे, एक आपल्याला समोर डिस्कसच करायचं आहे, त्याच्यामुळे आपण त्या दोन गोष्टी डिस्कस नाही केल्या की कुठल्या. याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असणार आहेत. एक काय आहे, ज्यावेळेस रिअल फोर्स किंवा स्युडो फोर्स आहे त्यावेळेस आपण डिस्कस करू शकलो असतो, परंतु पुढे एक सेपरेट पॉईंट आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, थोडेसे ते वेटिंगवर ठेवलेले आहे. परंतु आता इथे एक सेंट्रिपिटल फोर्स वापरलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय आहे, सेंट्रिपिटल वर्ड्स वापरलेला आहे, त्याच्यामुळे आपण त्याला डिस्कस करूया. ओके, हे एक सर्कल जर असेल आपल्याकडे अशा प्रकारचं, इथे याचं काय असणार आहे, सेंटर असेल, आणि जर एखादा फोर्स काय लागत असेल, टूवर्ड्स द सेंटर जर लागत असेल, टूवर्ड्स द सेंटर लागत असेल तर त्याला म्हणायचं आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचा आहे. आणि एखादा फोर्स जर काय करणार आहे, अवे फ्रॉम द सेंटर लागत असेल अशा प्रकारचा, तर त्याला नाव दिलेलं आहे काय, सेंट्रीफ्युगल फोर्स नाव दिलेलं आहे. ओके, म्हणून तो इथे ॲक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे टूवर्ड्स द काय आहे बघा, टूवर्ड्स द सेंटर आहे, हे बघू शकता तुम्ही. म्हणून हे जे असणार आहे तुमचं ॲक्सेलरेशन, हे ॲक्सेलरेशन काय म्हणून ओळखले जात आहे तिथे, तर हे ओळखले जात आहे सेंट्रिपिटल. काय म्हणून ओळखले जाईल ते, सेंट्रिपिटल म्हणतोय, किंवा एक त्याला आहे काय नाव दिलेलं आहे त्याला, तर सेंट्रिपिटलच्या बरोबरच त्याला ॲक्सेलरेशन म्हणून सुद्धा, रेडियल ॲक्सेलरेशन काय म्हणतोय आपण त्याला, रेडियल ॲक्सेलरेशन, दोनपैकी एक नावं आपण त्याला देऊ शकतो, सेंट्रिपिटल किंवा रेडियल ॲक्सेलरेशन, दोनपैकी आपण त्याला ओळखू शकतो. आणि त्याची व्हॅल्यू बघा काय दिली आहे, तर ती आहे AR इज इक्वल टू आहे मायनस ओमेगा स्क्वेअर आर. ओके, आपल्याला एक अजून एक गोष्ट माहिती असेल की ज्यावेळेस आपण काय करतोय, वेक्टरचा वापर करतो, डायरेक्शनचा जर आपल्याला तिथे विचार करायचा असेल तर आपल्याला काय दाखवावं लागतं, तिथे डायरेक्शन दाखवतोय वेक्टर फॉर्ममध्ये. ओके, तर डायरेक्शन दाखवत असताना आपण काय करूयात, ही एक मुख्य हे असणार आहे की मायनस साइन आपण इथे वापरला, याचा अर्थ दोघांच्या डायरेक्शन अपोजिट आहेत, हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नसेल. पण ज्या अर्थी आपल्याला काय असणार आहे, कशाची गरज पडेल, आपल्याला मॅग्नेट्यूडची गरज असणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की मॅग्नेट्यूड दाखवताना आपल्याला कशाची गरज नसते तिथे, तर डायरेक्शनची गरज नसते. आणि डायरेक्शनची जर गरज नसेल तर आपल्याला या मायनस साईनची सुद्धा गरज नसते. म्हणून काय असणार आहे इथे हा जो याचं हे असेल, ए इज इक्वल टू काय दाखवावं लागेल आपल्याला तिथे, ओमेगा स्क्वेअर काय असेल आर. इथे बघा कुठल्याच साईनचा आपण वापर केलेला नाही. ही जी व्हॅल्यू असणार आहे तुमची कशाची आहे, तर ती आहे बघा रेडियल ॲक्सेलरेशन, जे की बघा इथे आपण दाखवलेलं आहे. ओके, आणि ह्याची जे डायरेक्शन असणार आहे ती ऑलवेज असणार आहे टूवर्ड द सेंटर असणार आहे. म्हणून याला आपण काय म्हणून ओळखतोय तिथे, सेंट्रिपिटल म्हणून सुद्धा तिथे ओळखतोय. ओके, तर बघा हा एक असा छोटासा पॉईंट होता सर्क्युलर मोशनचा, आपल्या बुकमध्ये सुद्धा आपल्याला काय केलेला आहे, दिलेला आहे तो चांगल्या प्रकारे तुमच्या पुस्तकामध्ये. त्याच्यानंतर बघा आपण दुसरा जो टाईप बघितला होता, दुसरा टाईप कुठला आहे आपला तिथे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नेमकं असणार काय, तर बघा खाली तिथे काय दिलेलं आहे, दोन डायरेक्शन आपल्याजवळ आहेत. बघा याची एक डायरेक्शन असणार आहे अशा प्रकारची आहे. इथे बघा काय दाखवतंय आपल्याला, दोन गोष्टी आपल्याजवळ दिलेल्या आहे. एक असणार आहे ओमेगा, ओमेगा म्हटल्याच्या नंतर ही काय तुमची अँग्युलर व्हेलोसिटी आहे. ओके, काय आहे ही अँग्युलर व्हेलोसिटी. आणि दुसरी गोष्ट आपल्याजवळ काय दिलेलं आहे, अल्फा, आणि हा अल्फा म्हणजे आपल्याजवळ काय असणार आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन दिलेलं आहे. ओके, अँग्युलर काय दिलेलं आहे, ॲक्सेलरेशन दिलेलं आहे. ह्या दोन गोष्टी आता नॉन युनिफॉर्म मधले म्हटल्याच्या नंतर आपण काय म्हणूया, याच्याजवळ आपण थोडं बघितलं होतं, इथे काय असणार आहे, ज्यावेळेस तुमची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे त्यावेळेस काय असेल तुमच्याजवळ, स्पीड तुमची काय होती, कॉन्स्टंट होती, आणि व्हेलोसिटी काय असणार आहे तुमच्याजवळ, चेंज होणार होती. ओके, ह्या दोन गोष्टी आपण तिथे बघितलेल्या होत्या. आणि आता इथे आपल्याला बघायचं काय आहे की जी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, तर सरळ सरळ याचे डेफिनेशन काय असणार आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा अर्थ असेल की इथे जेवढे टर्म असणार आहेत तुमच्या कुठल्या असणार आहेत, स्पीड असेल किंवा काय असणार आहे, व्हेलोसिटी असणार आहे, किंवा अजून ज्याच्यासोबत ज्या टर्म आहेत त्या सर्व काय असेल तुमच्याजवळ चेंजेबल असणार आहेत. ओके, चेंज होणार आहेत.
ज्यावेळेस आपल्याजवळ स्पीड कॉन्स्टंट होती, व्हेलोसिटी चेंज होत होती, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, यावेळेस आपल्याजवळ काय आहे, स्पीड आणि व्हेलोसिटी दोनचे दोन्ही कसे असणार आहेत, आता चेंज होणार आहेत. ओके, तर बघा एक थोडंसं आपण तिथे काय करतोय, एक छोटासा पॉईंट आपल्याला तिथे डिस्कस करायचं आहे की नेमकं मग होणार काय तिथे. तर इथे काय म्हणतोय, थ्रू द मोशन इज नॉन युनिफॉर्म द पार्टिकल आर स्टील इन द सेम प्लेन. ओके, हेन्स द डायरेक्शन ऑफ अल्फा इज स्टील अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, आणि बघा इथे सरळ सरळ दोन गोष्टी होणार आहेत. एखादा आपल्या घरामधला फॅनचा आपण एक्झाम्पल घेऊ शकतोय. जर काय होत असेल तिथे, इन्क्रीज जर होत असेल तर इन्क्रीज होत असताना याची जर डायरेक्शन आपल्याला बदलत नाही माहिती आहे, कारण हे अलॉंग द काय असणार आहे, तुमची ॲक्सिस असते, याची चेंज होणार नाही. इथे हा अलॉंग द काय असणार आहे, अँग्युलर ॲक्सलरेशन तुमचं अलॉंग द ॲक्सिस असणारच आहे. फक्त प्रश्न आपल्याजवळ कोणाचा असणार आहे, तर अँग्युलर ॲक्सलरेशनचा प्रश्न असणार आहे. कारण जशी जशी तुमची स्पीड असणार आहे कमी जास्त होईल, तर स्पीड जर कमी जास्त होत असेल, व्हेलोसिटी जर त्याची कमी जास्त होत असेल, तर तिथे काय चेंज होतोय, ॲक्सलरेशन चेंज होतंय. म्हणून आपल्याजवळ याची जे डायरेक्शन आहे याची डायरेक्शन तर तिथं चेंज होणार नाही. चेंज कोणाची डायरेक्शन होणार आहे, तर अँग्युलर ॲक्सलरेशनची. मग बघा कधी चेंज होणार आहे, ज्यावेळेस हेन्स द डायरेक्शन ऑफ अल्फा इज स्टील अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, रोटेशनलाच असणार आहे. फक्त काय होईल, तर अलॉंग द म्हटल्याच्या नंतर ते एकतर त्याच्या सोबत असेल किंवा त्याच्या अपोजिटला असणार आहे. मग फॉर इन्क्रीजिंग स्पीड इन्क्रीजिंग इट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ ओमेगा. ओके, इथे काय असणार आहे, मग ही जी आहे आपल्याला दाखवलेली ही काय तुमची इन्क्रीजिंग स्पीड आहे. कुठली स्पीड असणार आहे, इन्क्रीजिंग स्पीड. जर स्पीड वाढलेली असेल, स्पीड जर वाढलेली असेल, इन्क्रीजिंगमध्ये असेल, तर हे बघा दोघांचे डायरेक्शन कसे आहे, दोघांचे डायरेक्शन सेम आहे. बघा, आणि वाईल म्हणजेच काय असणार, ड्युरिंग द डिक्रीजिंग स्पीड, जर स्पीड कमी होत असेल, इट इज अपोजिट टू दॅट ऑफ ओमेगा. आणि हे दोघेचे दोघेही बघू शकतो आपण. जर तुमची काय असणार आहे तिथे, जर डायरेक्शन जर तुमच्याकडून सेम असेल, तर सेम डायरेक्शनला काय समजायचं आहे की स्पीड कशी आहे तुमच्याजवळ, इन्क्रीजिंग आहे. आणि ज्यावेळेस आपली जी स्पीड असणार आहे ती काय होत असेल, डिक्रीज जर होत असेल, तर स्पीड तुमची काय होत असेल, डिक्रीज जर होत असेल, तर असं समजायचं का ओमेगा आणि जे अल्फा असणार आहे त्यांची अपोजिट डायरेक्शन असेल. MCQ साठी आपल्याला चांगल्या प्रकारे अशावर क्वेश्चन पडू शकतो तिथे. त्याच्यामुळे एक छोटासा पॉईंट आहे तो लक्षात घेऊ शकता तुम्ही. फॉर इन्क्रीजिंग स्पीड इट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ ओमेगा. कोणाची गोष्ट आहे तिथे, कोणाच्याबद्दल बोलतोय आपण तिथे, अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके, या दोघांच्या डायरेक्शन इथे ओमेगा असणार आहे आणि दुसरं काय असणार आहे, अल्फा असणार आहे. दोघांच्या डायरेक्शन काय असतील, सेम असतील, तर स्पीड कशी होणार आहे तुमच्याजवळ तिथे, स्पीड इन्क्रीज होईल. परंतु तुमच्याजवळ काय असणार आहे, ओमेगा आणि हा जो अल्फा असणार, दोघांच्या जर डायरेक्शन काय असणार आहे तिथे अपोजिट असतील, तर इथे तुमची स्पीड कशी असणार आहे, तर स्पीड आपल्याजवळ डिक्रीज होत असेल त्याची. ओके, अशा प्रकारे हे जे आहे आपण, तर मित्रांनो आपण इथे काय करतोय, इथपर्यंत आपण थांबतोय. बाकीचा जो हे असेल चॅप्टर असणार आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतोय. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, तुमच्यासाठी शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस औरंगाबाद या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी 10वी असेल किंवा 12वी असणार आहे किंवा इतरही क्लास असणार आहेत, सर्व विषय आपण घेऊन आलेलो आहोत. अतिशय साध्या पद्धतीनं तुमच्या भाषेमध्ये आपण तिथे प्रत्येक सब्जेक्ट काय करतोय, प्रत्येक सब्जेक्टचं सोल्युशन काढण्याचं काम आपण तिथे करतोय. तर जे विद्यार्थी या चॅनलला नवीन असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन दाबायचं, जेणेकरून तुम्हाला जेही आमच्याकडून नवीन व्हिडिओ बनतील त्या सर्व व्हिडिओचं सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, चांगला जर वाटला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, लाईक करा, कमेंटद्वारे तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याचा तिथे प्रयत्न करूया. आणि जे विद्यार्थी तुमचे मित्रमंडळी असणार आहे
किंवा तुमचे दोस्त असतील किंवा क्लासमेट्स वगैरे असतील किंवा इतरही कोणी असणार आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओला तुम्ही शेअर करा. ओके, धन्यवाद.